वडिलांनी दगड फोडलीच नसती तर आपल्याला हे मंदिर दिसलं असतं इथं. किती किती उघड आहे. हा अशी सगळी मंदिरं समाजाने बांधलीत. ह्या भारताची उच्च संस्कृती म्हणून जगात गणली जाते. त्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याची जी मंदिरं आहेत, मस्जिद आहे, चर्च आहे, गुरुद्वारे आहे, हे सगळं माझ्या वडार बांधवाने बांधलेलं आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन बांधलेलं आहे. पण तो त्याचं अस्तित्व हरलेलं आहे. जसं आता सरांनी सांगितलं, या मंदिरात एवढा मोठा मान घ्यायलाच कोणी नाही. तीच गोष्ट सरकार दरबारी तुमचा वाटा आहे, तिथं पण तुम्ही घ्यायला नाही. आणि म्हणून मला ही पुन्हा जिवंत करायची ह्या मडीमध्ये येऊन, की इथून आपल्याला आपल्या समाजाला पुन्हा इथं आणायचं आहे. आणि आता मात्र फेटेवाला आणि धोतरावाला नाही येणार, जीन पॅन्टवाला येणार आहे, सुशिक्षित येणार आहे. कारण इथं अडाणी पद्धतीनं न्याय करून चालणार नाही, आता त्याला शिक्षा होते. आणि म्हणून ही परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी सरांनी आज मला आपल्याला जी काही या ठिकाणी आणलं, काही मार्गदर्शन केलं, काही गोष्टी सांगितल्या. आणि त्यामुळं आमच्या विचाराला सर तुमच्या ह्या वैचारिकतेनं आम्हाला बळ मिळतं आहे, प्रेरणा मिळते आहे. ही प्रेरणा आम्ही आता ह्या झाडाखाली जिवंत ठेवण्याची शपथ घेतो. त्यामुळे फक्त आता 14 तारखेचं आम्हाला कसं काय ते नियोजन मी सांगतो नाही एखादा पलीकडला फॉल घेऊन टाकायचं. एक पलीकडचं दिलं तरी चालेल. जास्त आली तर आम्ही बाहेर बसू. बाहेर बसतो. आम्ही फक्त पाऊस आला तर आज जाऊ, नाही तर हीच बैठक आमची चालेल. फक्त काय करू आपण चटई आणू, म्हणजे ताडपत्री आणू, चटई नाही. गडावर प्रशस्त हारेच मग नाही हे बरं पडेल. दर्शन घेतील इकडे. वातावरण शांत. हो इथं इथं इथंच बरं पडेल. फक्त आपल्याला काय लागतील एखाद्या फळी बिळी मारून आपल्याला पाऊस नसतो नाही, आताच घेऊ बोल, बाहेर नको. बाहेर काय किती जागा आहे, किती लोक घेऊन टाकून देते ते अध्यक्ष. नाही ते हॉल घेऊ आपण, त्याच्या भरोसा नाही राहायचा आपल्याला. अचानक जर पाऊस चालू हॉलचं कन्फर्म करून टाका सर. आम्ही ते आज बसायचे काय ते बघू. जरा एकत्र म्हणजे हॉल मध्ये कसं एकत्र आणि बाहेर म्हणल्यावर चार इकडं माईक सिस्टीम आणि चटया पुढच्या पण नाही आणायच्या आतमध्ये, नाही करायचं आपल्याला खर्च. माईक सिस्टम मला चांगलं आहे. हो फक्त माईक सिस्टीम आणि बसायला आपल्याला ताडपत्रे, चटई नाही. एक टाकली ना 5-50 माणसं बसतील अशी मोठ्या चटया ताडपत्रे आणा, तेवढेच आपल्याला. तेवढंच करायचं आपल्याला. 100 पट्टी असली ना सगळ्या मध्ये आपलं ते काय पत्रिका काय छापायचं का? बॅनर लागल ना मग. बॅनर भट्टी देतो ना तयार करून की बसून आपण आता बॅनर तयार करू. 14 तारखेला जोडायला ना. काय करायचं. एक माझं एक मत होतं बुवा, नाही का, एक आपल्याला चालवण्यापेक्षा थोडं अजून थोडं 4-5 दिवस वाढून दिलं तर आपलं लोकांपर्यंत पोहोचतात असतं. हा, 10 दिवस. एक बैठक आहे आपली, त्या बैठकीमध्ये आपण मोठ्या कार्यक्रमाची घोषणा करू पुढच्या टप्प्यात. माझं जे शेड्यूल दिसतं ना मला, त्यासाठी 14 तारखेच्या आत आपला सरकारला मेसेज केला पाहिजे. आलं लक्षात. पत्रकार बोलवा. हो पत्रकार बोलू ना, पत्रकारांना बोलू. पत्रकार हे फार राहते. पत्रकार परिषद घेऊ. परिषद नगरला पत्रकार परिषद घेऊ. मी उद्या पत्रकार परिषद हा इथंच घेते. घेते ना. हा मग काय इथं घेऊ. सांगायचं येस येस मी निवेदन पत्रिका देतो. किंवा आपलं अविनाश मंत्री सांगायचं तिची एक पावती 1000-500 रुपये थोडी पावती फायली. हो ते चॅनलवाले पण पाहिजे. येतात तिथं सगळे. ABP वाले पण येतात. चॅनलवाले पाहिजेत, म्हणजे पत्रकार पाहिजेत, चटाया पाहिजेत. नाही, माझं एक म्हणणं असं होतं, आता गावगाव थोडं हे आता शेवगावला एक बोर्ड लावून टाकायचा नेवायचं, म्हणजे अमुक ठिकाणी. हा तालुक्यात बोरशेट तुम्ही एखाद्या गावात बैठक घ्यायची आणि तिथं लोकांना अनाऊन्स करायचे की अशी अशी आपली बैठक होती आणि ते लाईव्ह करायचं. महाराष्ट्रात जाते आणि त्याच्यातून पेटापिटी होईल, म्हणजे लोकांना निरोप पोहोचेल आणि चला चलो मडी एवढंच म्हणायचं. पण ते आपण प्रत्येक तालुक्यात समजा आपल्या इकडं हिलालो बॅन होतं ते फरक पडून करू ना. ते अशा ठिकाणी मडी 24 तास माझं आहे ना, त्याच्यावर आपण नाही त्याच्यावर आपले इतकं लोक बघत नाहीत, काही गोष्टी समजून घ्या त्याच्यावर.
ते सुशिक्षित फक्त लोक